माझे नाव सिया समीर जोशी। सर्व भक्तांना आषाढी एकादशीची शुभेच्छा। आज मी संत मुक्ताबाई बद्दल गोष्ट सांगणार आहे। माझा मराठी बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके। अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांची छोटी बहीण म्हणजेच मुक्ताबाई, तिच्याबद्दल आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे। वेळ दुपारची ज्ञानेश्वर मानुकाने मागत होते। झोळीत थोडेसे पीठ होते, पण ते चारी भावंडांना पुरेसे नव्हते। ज्ञानेश्वर एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही। आतून एक कर्मठ माणूस आला आणि त्याने धाडकन दार बंद केले। ज्ञानेश्वर पुढे निघाले। पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि संत ज्ञानेश्वरांना म्हणाला, हे पोरा, इकडे ये, संन्यासाचाच मुलगा ना तू? भिक्षा हवी का तुला? हे घे पीठ समजून त्यांच्या झोळीत मातीच टाक। ज्ञानेश्वर मान खाली करून पुढे निघाले। पुन्हा त्या कर्मठ माणसाने त्यांची झोळी ओढली आणि म्हणाला, या भाकऱ्या पण घेऊन जा। आणि भाकरी न देता त्यांच्या झोळीत शेणाच्या गवऱ्याच टाकल्या आणि म्हणाला, डोळे फाडून काय बघतोय, चल निघ इथून। आला मोठा भिक्षा मागायला। ज्ञानेश्वर नाराज होऊन पुढे निघाले। संध्याकाळ झाली होती। इकडे मुक्ताबाई विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजवाट लावत होती। ती रामरक्षा म्हणू लागली। तिला चावून लागली की आपला ज्ञानदादा आला। तिने आपली रामरक्षा आटपली आणि चारी भावंडांसाठी पानं मांडली। सोपान आणि निवृत्ती येऊन बसले। अरे असे कसे, तुम्ही दोघेच? ज्ञानदादा कुठे आहे? सोपान म्हणाला, त्याला भूक नाहीये। भूक नसायला काय झालं? थांबा, मीच बोलून आणते त्याला। अरे ही तर ज्ञानदादाची झोळी दिसते। या झोळीत तर पिठाऐवजी माती आणि शेणाच्या गवऱ्या दिसतात। म्हणून ज्ञानदादा रुसून बसला। ज्ञानदादाच्या झोळीत ज्यांनी माती आणि शेणाच्या गवऱ्या टाकल्या असतील त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असणार। ज्ञानदादा, ताटी उघडणार रे ज्ञानदादा, ताटी उघड ना। ऐकलंस का? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। योगी पावन मनाचा, सारे अपराध जनांचा। ईश्वरागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी। शब्द शस्त्र झाले क्लेश, संती मानवा उपदेश। विश्वपट ब्रह्मोदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। अरे जिथे शेत उगायचे तिथे तण असायचे, जिथे फुलं फुलतात तिथे काठी खोपायचे, जिथे केवडा तिथे नाक असायचेच। या समाजासाठी दार उघड, ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दार उघड, दिन दुबळ्या लोकांसाठी दार उघड, ताटी उघडा ना ज्ञानेश्वरा। समाज जरी आगीसारखा दाहक झाला तरी आपण संतांनी शीतल असायला हवं। दमले रे मी, पाय दुखतायत माझे, दया करा हो दया करा, मजवरी दया करा। ज्ञानेश्वरांना मुक्ताईचा उपदेश ऐकून त्यांना भरून आले आणि त्यांनी ताटी उघडली। धन्यवाद। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।